तर वरद भगत आणि निलेश वायदंडे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. श्री गणेश पलसपे संघाची सलामीची जोडी आपण पाहता. एका साईडला निलेश पोट जावले सज्ज झाला क्षेत्ररक्षणासाठी. 5 ओव्हरची मॅच आणि त्यानंतर 4 गोलंदाज असतील. सुंदर सामने आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगोदरचा मॅच देखील नागेश्वर बोरावे संघाने जिंकला. त्यानंतर मात्र थोड्या उशिरानंतर सुपर 12चा प्रवास गाठला ई पोल मधला. आणि आता मात्र डी पोल मधली ही पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आणि पहिला सत्र. ओव्हर क्रमांक पहिला डी पोल मधले डी. आजचे जे सामने आहेत ते डी पोल मधले आहेत आणि ही तिसरी मॅच आपण पाहता. एका साईडला गोलंदाज येतोय मनीष कडू, समोर फलंदाज वरद भगत. चला उशीर करू नका, वेळेचा पाबंद आहे. जावली संघ 4 ओव्हर ही आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचा टाइम इथे सुरू होतोय. 8:55 झालेत आणि सरांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. या षटकातील हा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मनीष कडूच्या षटकातील पहिला चेंडू वरद भगतच्या साठी फेकला. हा चेंडू आपण पाहू शकाल, चांगला क्लिक केला होता. तेवढा चांगला हलवला जातोय शॉर्ट टर्मॅच्या रिझर्व मध्ये. आणि त्याचा तर हा चेंडू डॉट जातोय. वरद भगत एका साईडला आपण पाहिलं तर निलेश वायदंडे डॉट स्ट्राईकला फलंदाज पाहता. पहिला चेंडू मनीष कडूचा डॉट आला. 5 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा मात्र मनीष कडू गोळाच्या मार्कवर, समोर फलंदाज वरद भगत. सुंदर चेंडू. आता मात्र फलंदाजाला पाहावं लागला. चेंडू स्टेशनच्या हातामध्ये डॉट जातोय. अद्याप खातं उघडलं नाही. 2 चेंडू मात्र सुंदर हाताळताना निलेश पोट जावली संघाचा मनीष कडूला आपण पाहता. एका साईडला स्ट्राईक वरती वरद भगत, दुसरी गणेश पलसपे. चांगली नाईट रजनी स्पर्धा आपण एन्जॉय करतात. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज मनीष कडू. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. सलग तिसरा चेंडू डॉट येतोय. श्री गणेश पलसपे संघाला मात्र आपण पाहिला तर टॉस जिंकल्यानंतर निर्णय फलंदाजा स्वीकारला आणि त्याचा जर हा सलामी वीर वरद भगत सलग 3 चेंडू आपण पाहिला तर डॉट खेळतोय. सलग 3 बॉल डॉट आले. मनीष कडू चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी पहिलं षटक जरा मॅनी पावटेचा षटक फेकतोय तो गोलंदाज मनीष कडू आणि सामोरी फलंदाज वरद भगत. षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा मनीष कडू तयार. सुंदर चेंडू बॅटला ब्रश झाला आणि स्वतःहून मात्र वरद भगत निघतोय बाहेर आणि पहिला झटका मिळेल तो श्री गणेश पलसपे संघाला. इथे मात्र नक्कीच निराशा होतोय. आपण पाहिलं तर सलग 3 बॉल डॉट केल्यानंतर इथे मात्र त्याच्या पाठला ब्रश झाला आणि इथे विकेट किपरने जेल टिपला आणि पहिला झटका. इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शेखर खडपे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहता. निलेश पोट जावळे संघ पलसपे संघाला सांगेल की नक्कीच एक स्ट्रॉंगली संघ आहे. आपण जरी फलंदाजी स्वीकारली परंतु या संघापुढे एक टार्गेट मोठा करावा लागेल. या संघाला आव्हान द्यावं लागेल. त्यासाठी आता मात्र आपण सुरुवात करावी लागेल. अद्याप खाताही उखलट झालं नाही. एक विकेट मात्र इथे गमावलाय. प्रथम फलंदाजी करताना तो श्री गणेश पलसपे संघाने. मनीष कडू पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर, समोर फलंदाज शेखर खडपे. चांगला पटका लॉकअपच्या रिझन मध्ये निवडलाय. क्षेत्रक्षण पोहोचेपर्यंत चेंडू जाईल मात्र वन बाउंस सीमा रेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीने आता खातं ओपन झालाय तो श्री गणेश पलसपे संघाचा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 1/4 या आकड्यावरती. 1/4 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळाल्या जातात. एका साईडला निलेश पोट जावळे, त्याच्या अगेन्स्टमध्ये पलसपे बी श्री गणेश असंघ खेळताना आपण पाहता. शेखर खडपेच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तोच फलंदाज स्ट्राईक वरती पाहता. पुढे एकदा मनीष कडू गोळ्याच्या मार्कवर. या षटकातील अंतिमचा चेंडू लास्ट डिलिव्हरी चांगला फटका
एलिव्हेशन कमी झालाय आणि झेल सापडलाय. आणखी एक विकेट मनीष कडूला मिळतोय. एक ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश पलसपे बी संघाची धावसंख्या तब्बल 2-4 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 2-4 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना आपण पाहता जास्त वेळ दवडू नका. आपण निलेश पोट जावळे संघ लगेचच क्षेत्ररक्षक सजवायचंय का टाइम जारी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील फौजदार येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश पलसपे संघाचा हा फलंदाज स्वप्नील फौजदारला पाहता. ओव्हर क्रमांक दुसरा धरण्यासाठी निलेश पोट जावळे संघाचा गोलंदाज पंकज गरज देतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-4 या आकड्यावरती धावसंख्या स्कोरवरती पाहता आता चौथ्या क्रमांकाचा फलंदाज स्वप्नील फौजदार निलेश वायदंडे स्ट्राईक वरती फलंदाज पाहता. एका साईडला गोलंदाज पंकज गरज. षटकातील पहिला चेंडू घेऊन आडव्या पाट्याने केल्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू पकडीपर्यंत एका धाब्याने मात्र संघ पुढे जातोय. तो श्री गणेश पलसपे संघाची धावसंख्या तब्बल 2-5 आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज स्वप्नील फौजदार येतोय. संघाची धावसंख्या 2-5 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरा दलदला पंकज गरज. सुंदर फटका स्विच साऊंडचा आवाज झाला आणि चेंडू मात्र लंगॉपच्या डोक्यावरून नेला. मात्र सीमा रेषा पलीकडे असा हा धाबेसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पाहू शकाल तब्बल 11 या आकड्यावरती. स्वप्नील फौजदार जो चौथ्या क्रमांकाचा आपण फलंदाज पाहता त्याच्या बॅट मधून लंगॉपच्या क्षेत्रामध्ये हा षटकार आला. गोलंदाज पंकज गरज. संघाची धावसंख्या 2-11 या आकड्यावरती. षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज पंकज. सुंदर पण पाहू शकाल ते पटका सजवलाय. एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2-12 या आकड्यावरती. श्री गणेश पलसपे संघ तो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना एका साईडला गोलंदाज ओव्हर क्रमांक दुसरा असताना निलेश पोट जावळी संघाचा गोलंदाज पंकज गरज. षटकातील पुढला चेंडू शेखर खडपेचा हा पटका आडव्या पट्याने केला होता. तत्पूर्वी मात्र मिडविकेटचे क्षेत्र येईल. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेल. पैकीपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल तब्बल 2-13 या आकड्यावरती. विकेट लॉस 13 रन्स 13 धावसंख्या स्कोरवरती पाहतात. प्रथम पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ तो श्री गणेश पलसपे. पंकज गरजच्या षटकातील पुढला चेंडू. सुंदर चेंडू यॉर्कर पर्यंतचा फलंदाजाला पाहावं लागलं. काय सुंदर डिलिव्हरी केली पंकज गरजने. हा चेंडू डॉट जातोय आणि संघाची धावसंख्या तब्बल 2-13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या पंकज गरजने. पाचवा चेंडू सुंदर धरला. षटकातील शेवटचा बॉल. अंतिमची डिलिव्हरी. स्वप्नील फौजदार पुलटा चेंडू चांगला क्लिक केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. इथे मात्र जाईल 4 धावेसाठी चौकार. कुठला बरोबर आहे. हॅलो तर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 17 या आकड्यावरती. श्री गणेश पलसपे संघाची धावसंख्या 17 लागली. टार्गेट द्यावं लागेल. आपण पाहिलं तर फलंदाज नक्कीच निलेश वायदंडे आणि स्वप्नील फौजदारला मी सांगेन की आपल्या समोर प्रसाद करत आहे. हे विसरून चालायचं नाही. एक चांगला आपल्याला टार्गेट सेट करावा लागेल. उलवेड विभागातील बाणाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतात. आज या स्पर्धेचा डिरेक्ट फॉर्मॅट आपण पाचवी रात्र
नक्कीच त्याची जागा एकदा आपण पाहिलं शॉट या क्रीडांगणावरती जेव्हा स्पर्धा नसेल तेव्हा देखील या मैदानाची राखण करत असतात. इथे पण पाहिला तर ओव्हर क्रमांक तिसरा तळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मनीष कडू वापरला जातोय. जहारबाग क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. चला स्पीडली करायचं आहे. वेलेचा पाबंद आहे जावले संघ आपल्याला. मनीष कडूच्या षटकातील हा पहिला चेंडू, उलटा चेंडू स्ट्रेट पद्धतीने सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल, एका टप्प्याने कलेक्शन करेल, पैकी पर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या पद्धतीने आता श्री गणेश पलसपे संघाची धाबसंख्या इकडे पुढे. धाबसंख्या जाईल तब्बल 2 बाद 18 घरामध्ये. 18 धाबसंख्या स्कोरवरती पाहायला मिळत जातात. निलेश पोट जावले त्यांच्या गेस्ट मध्ये श्री गणेश पलसपे ही लढत आपण पाहता. गोलंदाज मनीष कडू ज्याने पहिल्या षटकात धरला होता तो पुन्हा एकदा मात्र तिसरं षटक फेकताना आपण पाहता. समोर फलंदाज स्वप्नील फौजदार षटकात दिला. हा पुढला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येतोय मनीष कडू. आताचा चेंडू देखील इथे पण पाहिला तर लोकांच्या रेझर मध्ये पण का सजवला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 19 घरामध्ये पोहोचली. निलेश वायदंडे आता स्ट्राईक वरती फलंदाज येतोय. आज मनीषने मात्र पाहिला ना या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी चालू आहे त्याची. अगोदरच्या षटकामध्ये देखील त्याने फक्त आणि फक्त 4 रन्स आणि 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. पुढे एकदा तिसरं षटक होतं तर मनीष कडूला आपण पाहता. निलेश पोट जावळे संघाचा गोलंदाज षटकातील हा पुढला चेंडू घेऊन निलेश वायदंडेचा हा फटका. त्यानंतर आपण पाहू शकाल बराच जे लांब आहे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एका टप्प्याने कलेक्शन झालाय. चेंडू पैकी पर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 21 आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा पहिल्या पूर्वार्धामध्ये अतलताना मनीष कडू. एका साईडला स्ट्राईक वरती फलंदाज निलेश वायदंडे त्याच्या साथीला मात्र स्वप्नील फौजदार स्ट्राईकला फलंदाज पाहता. 2 बाद 21 आकड्यावरती स्कोरवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जाते. सामोरे मात्र गोलंदाज मनीष कडू षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी. पुढे एकदा मात्र पाहू शकाल कार्पेटच्या साह्याने सजवलं पण काल लॉंगऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अडवतोय. पैकी पर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 2 बाद 22 आकड्यावरती. 22 धावसंख्या झाल्या. ओव्हर क्रमांक तिसरा तळताना गोलंदाज मनीष कडू. एका साईडला मात्र स्वप्नील फौजदार त्याच्या बॅट मधून षटकार चौकार आला होता तोच फलंदाज. चांगला पटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. तत्पूर्वी मात्र एकदा पूर्ण झाली. एका टप्प्याने कलेक्शन चांगलं झालं क्षेत्ररक्षकाचं. पैकी पर्यंत दुसरी धाव पूर्ण होतोय आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर श्री गणेश पलसपे संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 2 बाद 24 आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हर मधला आता शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या 2 बाद 24 आकड्यावरती. समोरील फलंदाज स्वप्नील फौजदार, गोलंदाज मनीष कडू. षटकातील हा अंतिमचा बॉल. नक्कीच इथे चेंडू मात्र डॉट येतोय. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. सुंदर स्पेल आपण पाहिला. 2 षटक हाताळली मनीष कडूने. एक चांगली कामगिरी केली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश आपण पाहू शकाल पलसपे संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली ती 2 बाद 24 आकड्यावरती. चला हा पहिला कॉल असेल. नेक्स्ट मॅच जयहरमान वाघेवले आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडाबे. आपल्यासाठी हा पहिला कॉल आहे की टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेचं भरपूर काही नियमावली तर नक्कीच जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहिले नाही तर नक्कीच एक ओव्हर कपात केली जाईल. त्यानंतर जर एक कर्णधार उपस्थित राहिला तर सामोरे संघाच्या कर्णधाराला ही टॉस दिली जाईल. भरपूर काही नियमावली आपल्यापर्यंत मांडला जातात. निलेश पोट जावळे संघ पण उशीर करू नका कारण इथे आणखी आपल्यासाठी एक षटक फेकायचं आहे. टाइम इथे जारी आहे. लास्ट आपण कारण 20 मिनिटाची आम्ही कालावधी दिली होती आपल्याला. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या 2 बाद 24 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 14 करण्यासाठी निलेश पोट जावळे संघाचा गोलंदाज प्रदीप कडूला मात्र प्रचारण केलंय कर्णधाराने. त्याची निवड केली 4थं षटक फेकण्यासाठी. स्ट्राईक वरती फलंदाज निलेश वायदंडे. 3 ओव्हर मध्ये 2 बाद 24 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहता. त्या प्रदीप कडूची मात्र आपण पाहता षटक क्रमांक 14 झाला.
प्रदीप कडू समोर निलेश वायदंडे चौथ्या ओव्हर मधला पहिला चेंडू घेऊन येईल प्रदीप कडू समोर मात्र निलेश वायदंडे सुंदर फटका स्विच आउटचा आवाज झाला परंतु ते झेल मिस झाला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये सरळ सोपा झेल इथे मात्र पुन्हा एकदा अंडरस्टँडिंग इथे कॉल झाला नव्हता नक्कीच एक चांगला खेळाडू परतावा लागेल फलंदाज स्वप्नील फौजदारला नक्कीच मात्र स्वस्तामध्ये तिसरा झटका मिळेल तो श्री गणेश पलसपे संघाला कॉल झाला नव्हता त्याचा तर इथे आपण पाहिलं तर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सुप्रीत कडूने काय चेंडू फेकला होता आणि त्याचा तर प्रदीप कडूने मात्र स्वतः जाबूड फलंदाजाला बाद केलं सगळ्याची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 3 बाद 25 मध्ये 3 बाद 25 धावसंख्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजा पाटील येतोय श्री गणेश पलसपे संघाचा फलंदाज राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय सगळ्याची धावसंख्या 3 बाद 25 आकड्यावरती गोलंदाज प्रदीप कडू मॅचला मजा येईल बॅटल चांगला रंगेल युवराज माली सर विपुल पाटील सर कारण मॅच आपण पाहता पलसपे आणि एका साईडला जावले लढत पाहता प्रदीप कडू पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर चांगला क्लिक केला आपण पाहू शकाल शॉर्ट टर्मॅचच्या रिझल्ट मध्ये एकच धाव मिळेल एखाद्यावर समाधान मांडलाय फलंदाज राजा पाटीलने सगळ्याची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 3 बाद 26 आकड्यावरती ओव्हर क्रमांक 14 त्याला निलेश पोट जावले संघाचा गोलंदाज प्रदीप कडूला पाहता एका साईडला मात्र जो सलामीला आलेला फलंदाज निलेश वायदंडे स्ट्राईक वरती फलंदाज पाहता सगळ्याची धावसंख्या 3 बाद 26 आकड्यावरती पुन्हा एकदा प्रदीप कडू गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला चेंडू फेकेल बॅटला ब्रश झाला आणखी विकेटचा पतंग इथे पाहिला तर चौथा झटका पलसपे संघाला चार विकेट्स गमावलेत आणि आता स्थिती पाहिली तर श्री गणेश पलसपे संघाची तब्बल 26 आकड्यावरती विकेट किपर आपण पाहता साहिल नाईक निलेश पोट जावळे संघाचा त्याने झेल कॅरी केला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय येतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज एका साईडला राजा पाटील अजय गायकर आणि राजा पाटील एका साईडला प्रदीप कडू निलेश पोट जावळे संघाचा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय आपण जर पाहिलं तर एका साईडला आता फलंदाज अजय गायकर आणि षटकातील पुढला चेंडू सुंदर रफ्तार वेग 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 या चेंडूवरती आपण पाहिला प्रदीप कडूचा आणि त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय धावसंख्या तब्बल 4 बाद 26 आकड्यावरती प्रदीप कडूने अनेक वेळा जावले गावासाठी आपण पाहिला तर सुंदर गोलंदाजी करताना पाहिलाय आणि आज देखील मॅच मध्ये कुठेतरी प्रतिबंध लावतोय धावसंख्येवरती ताबडतोबची कामगिरी करतोय समोर फलंदाज अजय गायकर गोलंदाज प्रदीप कडू षटकातील पुढला चेंडू सुंदर फिंगर रोल केला फलंदाजाला मात्र ते बीट करण्यामध्ये यश मिळाला गोलंदाजाला आणि हा चेंडू देखील डॉट जातोय आता जर विचार केला ना पण रोहित तर इथे चांगली गोलंदाजी झाली प्रदीप कडूची 2 रन्स दिल्या 1 विकेट त्याने प्राप्त केलाय काही गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये निलेश पोट साबळे संघ पाहिला तर नक्कीच प्रसाद घरतला पण पाहिला ना मित्रांनो अनेक वेळा त्यांनी मात्र फायरिंग केली फलंदाजीमध्ये परंतु आता गोलंदाजी देखील तेवढा तिकट मारा होतोय शेवटचा चेंडू देखील बॅटला ब्रश झाला सेकंड स्लिप मध्ये अडवलाय आणि त्यानंतर ते पाहिला तर 4थ्या क्रमांकाचा देखील ओव्हर कंप्लीट होतोय 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या तब्बल 4 बाद 26 आकड्यावरती प्रदीप कडूच्या षटकामध्ये पाहिला तर नक्की 2 रन्स आणि 1 विकेट त्याने प्राप्त केला सुंदर गोलंदाजी आता कुठेतरी विचाराचा भाग पडलाय श्री गणेश पलसपे संघाला कारण शेवटचे 6 बॉल राहिले पहिल्या पूर्वार्धामधले आणि फक्त 4 बाद 26 आकड्यावरती धावसंख्या अच्छा डी पोल मधला आपण जर सामना पाहिला पहिला मॅच जिंकला आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाने दुसरा मॅच जिंकला तो अजिनबी होली संघाने ही तिसरी मॅच अंतिमची मॅच आज डी पोल मधली आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला जय हनुमान वाघेवली संघ आपला कर्णधार यायचा टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आणि एका साईडला निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडाबे यायचं आपण देखील
टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी, कारण पहिल्या फेरीतील ही अंतिमची मॅच आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील मॅचला लगेच सुरुवात होईल. चला या पण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं आवश्यक आहे. अन्यथा जरी दोन्ही कर्णधार उपस्थित झाले नाही तर एक षटक कपात केला जाईल, कमी केला जाईल, याची देखील दक्षता घ्यायची. अन्यथा एक जरी कर्णधार उपस्थित असला तर त्या कर्णधाराला आपण जसा दुसऱ्या इनिंग मधला पहिला ओव्हर मधला पहिला चेंडू पडेल तर त्या संघाच्या संगणकाला टॉस दिले जाईल. शेवटचा षटक साहिल नाईक. सुंदर चेंडू बॅट अगोदर पेरली, त्यानंतर आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट होतोय. फलंदाज राजा पाटील मिस होतोय. संघाची धावसंख्या 4 बाद तब्बल 26 आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश पलसपे संघ, एका साईडला निलेश पोट जावले, गोलंदाज साहिल नाईक. षटकातील पुढला चेंडू फेकेल. बॅटला ब्रश झाला, राजा पाटीलला देखील परतावा लागेल. 5व्या विकेटचा पतन ठरतोय श्री गणेश पलसपे संघाला. 5वा झटका. 5 फलंदाज बाद झाले आणि संघाची स्थिती पाहिली तब्बल 26 आकड्यावरती. 26 रन्स 4 विकेट लॉस आपण पाहिला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ ज्याने टॉस जिंकला, प्रथमतः मात्र त्याने फलंदाजी निवडली आणि नक्की क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलं होतं ते निलेश पोट जावले संघाला. चला वाघिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. जय हनुमान वाघिवली. एका साईडला निमेश धनराज स्मृती, अक्षय 11 कोडाबे. मॅच आपल्याला पाहायला मिळणार नाही. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी आलेत. एक सुंदर मॅच आपण मित्रांनो पाहतात. निलेश पोट जावले त्यांच्या केस मध्ये श्री गणेश पलसपे लढत पाहता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पियुष गवंडी आलाय. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहता. चांगला चेंडू स्वतःच्या बॉलमध्ये अडवायचा होता, तत्पूर्वी लॉंगऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडीपेकीपर्यंत एक धाव पूर्ण झाली आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 5 बाद 27 आकड्यावरती. नक्कीच युवराज मालिक सर आणि विपुल सर, हा सामना नक्कीच आपण लो स्कोरच्या दिशेने चाललाय. पहिल्या सत्रामध्ये काही गोलंदाजी चालू आहे निलेश पोट जावली संघाची. सुंदर तिखट मारा चालू आहे आपण पाहिलं तर. षटकातील पुढला चेंडू. सुंदर 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 चेंडू. फलंदाजाला फक्त पाहावं लागेल. हा चेंडू डॉट जातोय. साहिल नाईक देखील चांगली कामगिरी करतोय. एका साईडला स्ट्राईक वरती फलंदाज अजय गायकर. जर विचार केला ना, सलग 4 बॉल डॉट केलाय, 4ही चेंडू तो डॉट केलाय. चला आपण टॉस करू जसा इनिंग ब्रेक मध्ये. सगळ्याची धावसंख्या 5 बाद 27 आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल. आताचा चेंडू आपण देखील पाहू शकाल एकदम कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 रन्स देखील पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली पोहोचेल तब्बल 5 बाद 29 आकड्यावरती. 5 बाद 29 धावसंख्या झाल्या आणि साहिल नाईकच्या षटकातील लास्ट बॉल, या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. साहिल नाईकने देखील चांगली कामगिरी केली. मनीष कडूने, पंकज गरत, त्यानंतर प्रदीप कडू. सुंदर गोलंदाजी आज पाहायला मिळाली. निलेश पोट जावले संघाच्या वतीनं एक चांगली कामगिरी झाली. या षटकातील हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वरती प्रहार होईल का? परंतु इथे प्रसाद आलाय झेल खाली. प्रसाद गरजच्या हातातून हा झेल निसटलाय. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. चला सर 2 रन झाल्यात आणि इथे पहिला इनिंग पूर्ण झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी करताना पाहिला श्री गणेश पलसपे संघाची धावसंख्या आल्यात तब्बल 31 धावसंख्या, 5 बाद आणि इथे मात्र 32 धाब्यांचा टार्गेट असेल तो निलेश पोट जावले संघाला. आवाजामध्ये बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विपुल पाटील सर येतील आमचे मायक्रोफोन होती दुसऱ्या सत्रासाठी. पुन्हा एकदा जाऊया आपण टॉस कडे, युवराज मालिक सरांकडे. यस, धन्यवाद मनोज म्हात्रे सर. तेजस दादांना आम्ही विनंती करतोय. तेजस दादा या. वाघिवली आणि कुडावे अशी मात्र लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे संगणक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कुडावे विपक्ष वाघिवली. दोन्ही संघांचं सर्वप्रथम स्वागत आहे खारकोपरच्या या नगरीमध्ये, जय हनुमान ट्रॉफी मध्ये. कोण करेल कॉल? हेड आणि टेल आहे. वाघिवली कॉल करतील. संघनायक टेल इज द कॉल.
हेड इट इज द कुडावी संघ. निमेश अँड आपण पाहतोय खरं तर धनराज स्मृती टॉस जिंकला. निर्णय काय असेल समोर वाघिवली संघाचं आव्हान आहे. गोलंदाजी. कसं वाटतं एकंदरीत या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर, कारण बऱ्याच कर्णधारांचा आम्ही खरं तर त्यांना विचारतोय की तुमचा अनुभव कसा राहिला या मैदानामध्ये आल्यानंतर. खूप चांगली खरं तर प्रकाश व्यवस्था, चांगले फ्लड लाईट्स, सुंदर क्रीडांगण आणि ही रजनी क्रिकेट स्पर्धा, काय सांगाल याबद्दल? तसं बोलायला गेलं तर खेळायला मजा येईल आणि आम्ही पहिली मॅच खेळलेलो तिथं फायनल मारलेली आणि आता आमची सेकंड मॅच आहे या ग्राउंडला. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुडावे संघ आपल्याला, ज्यांनी टॉस जिंकलाय वाघिवलीच्या विरुद्ध आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण सध्या सुरू असलेल्या मॅच कडे, जिथे खरं तर विपुल पाटील सर आपल्या समोर जॉईन होतील आणि फलंदाज पाठवायचे जावळे संघ लगेच. धन्यवाद. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकत होतात मनोजी म्हात्रे यांचा मोरवे गावचा आवाज. टॉस बॉक्स मध्ये आपण युवराजी माळी यांना ऐकल्यात आणि मी विपुल पाटील आपल्यासोबत जोडलो गेले. येणारे 30 चेंडू आणि 32 धावांची गरज निलेश 11 जावळी या संघासाठी. श्री गणेश पळसपे संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना अवघ्या 31 धावा जमा केल्यात आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलंय निलेश 11 जावळी संघासमोर. एक बलाढ्य संघ आहे निलेश 11 जावळे. या एका नावानं अनेक वर्ष संघ खेळला आणि या संघाची एक वेगळी ओळख अनेक मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि हा संघ आज दाखल झालाय 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एका बाजूला प्रसाद गरत आणि त्याच्यासोबत मनीष कडू, ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. लोवेश स्कोरचे सामने नेहमीच रोहित सर हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत असतात आणि ही ओळख राहिली पलसपी संघाची देखील. वरद भगत या नावाने तर एक गोलंदाज सध्याच्या या पंचकृषीमध्ये तेवढ्या ताकदीचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. त्याची गोलंदाजी आज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाली तर हा सामना देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. फार महत्वाची मॅच. बंटी शेट करत यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी तर आहेतच, पण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील प्रत्येक दिवशी त्यांच्या हाताची मेजवानी प्रत्येक खरं तर समालोचक असतील, लाईव्ह इव्हेंट्स असतील, गुणलेखक असतील आणि आयोजन कमिटीला त्यांच्या हाताने ते मेजवानी बनवत आहेत. एखाद्या आयोजन करत असताना बंटी शेट्टी यांचं नेहमी योगदान पाहायला मिळालं. म्हणून मी सुरुवातीला देखील उल्लेख हाच केला की खारकोपर प्रीमियर लीग असू दे, ज्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं प्राइज ज्यांच्यामधून पाहायला मिळालं आणि स्वखर्चातून आज 38 लाखाची आपण हे आयमास पाहायला मिळतात. व्हाईट फ्लड लाईट तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटसाठी एवढं मोठं डेडिकेशन, एवढं मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर ते एकमेव नाव आहे बंटी शेट गरत. त्यांचं फार मोठं योगदान. क्रिकेटला ज्यांनी धर्म मानला आणि क्रिकेटसाठी नेहमीच फार मोठं योगदान. खारकोपर गाव अध्यक्ष देखील राहिलेत आणि सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग, साधी राहणे आणि उच्च विचारसरणी या तत्वावर त्यांचं जीवन ते जगत असतात. पहिल्याच बॉलवर लाऊडली अपील करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर बरंच बघितलं आपण पाहिलं. समोर फलंदाज प्रसाद गरत आणि त्याच्या समोर हा चेंडू टाकला होता. हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा 11 खेळाडू एकत्र झालं. कारण एकच आहे, प्रसाद गरजची मिळेल का विकेट यासाठी सध्या दोन्ही अंपायर एकमेकांशी संवाद साधतील. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल बरंच बघत पलसपे एक्सप्रेस या नावानं खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि अनेक क्रीडांगणामध्ये बरंच बघत या नावाची एक वेगळी चर्चा, एक वेगळी छाप पाहायला मिळाली. एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर एक तेवढंच मोठं नाव आहे निलेश 11 जावळे संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा सरसेनापती, सर्वाधिक विस्फोटक खेळाडू नोट परिसरातील ते नाव आहे प्रसाद गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळचा बॉल आणखीन एक पडल्यानंतर काटा बदलवला. वरद आपल्या नावाची आता सध्या मैदानाच्या आतमध्ये छाप सोडत असताना
बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये वरदचा खेळ पाहिला आणि मोठमोठ्या लीग मध्ये देखील वरदचा चांगलाच परफॉर्मन्स मी पाहिलाय. त्यामुळे एक मोठं नाव आहे, एक मोठं बॅटल, एक मोठी मॅच आपल्या समोर रंगली गेली आहे. वरद भगतच्या विरुद्ध त्याच्या अगेन्स्ट आपण म्हणूयात की प्रसाद गरज एक मोठा ताकदीचा खेळाडू, पण समोर सध्या वर्चस्व पाहायला मिळाले. मागील 2 चेंडू कोणताही मोठा फटका खेळून दिलाच नाहीये प्रसाद गरजला. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑन मधून चेंडू डीप कडे जाताना पाहायला मिळतोय. थोडेसे फंबल जरूर झालेत, पण सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. 21 धावींना आपलं अकाउंट ओपन केले प्रसाद गरजने. ही मॅच तेवढी महत्वाची आहे. वरद भगत जो मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्या गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण मनीष कडूला पाहूयात. तेवढ्यात एक ताकदीचा, तेवढ्यात एक धाटणीचा, एक विस्फोटक खेळाडू निलेश जावळे संघातून खेळत असताना आपण याही खेळाडूला पाहणार आहोत. डावकरी आताचे खेळाडू नेहमीच रोहित सर विस्फोटक पाहायला मिळतात. मग आपण आयलिसचा उदाहरण घेऊयात. डावकरी आताचे खेळाडू नेहमीच आक्रमण करत असतात, ज्यामध्ये अनेक वर्ष आपण बऱ्याचशा खेळाडूंना देखील पाहिलं ज्यांनी क्रिकेटचा काळ गाजवला. समर्थ कडू असतील, सध्याकडे करण मडवी असतील. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा धावलाय लॉंग ऑन पर्यंत. कमालीचा झेल टिपलाय. मोठा फटका खेळत असताना मनीष कडू झालाय झेल बाद. पहिला हात लागलाय निलेश 11 जावळे संघाला. अजय गायकरने टिपलाय झेल. काय फटका सजवला होता, पण आपण कौतुक करूयात अजय गायकरचा, जो मिड ऑफ रिजन मध्ये होता. त्यानं 10-12 पावलांचं अंतर चेस केलं. लॉंग ऑन पर्यंत तो आला आणि ही तर झेल अगदी साध्या रीतीनं ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्यानं तो झेल टिपला. पहिला हात लागलाय तो अर्थातच निलेश 11 जावळी संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू यश करत दाखल होताना पाहायला मिळतील. म्हणून सुरुवातीला म्हणालो की मोठं बॅटल आहे. लोवेश कोचचे मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेस होताना बऱ्याचशा संघांना आतापर्यंत अपयश आले. लोवेश कोचची जरूर मॅच आहे, पण या संघाचा ट्रम्प कार्ड प्रसाद गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत जावळे संघ हेच सांगत असेल की हा सामना जोपर्यंत प्रसाद हे मैदानाच्या आतमध्ये उभा तोपर्यंत आम्ही हा सामना सहजरित्या जिंकून देऊ शकतो. ही खरतर खासियत प्रसादकडे देखील आहे. पण वरद भगतचं आपण कौतुक करूयात. मागील 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आणि त्यामध्ये महत्वाची विकेट देखील मिळवून दिल्या. त्यामुळे एक चांगलं षटक हाताळत असताना वरद भगतला देखील पाहू शकतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटला थ्रो लागून पाठीमध्ये दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल रन्स फक्त मिळेल. आणि 21 धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले त्या 2 धाबा. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. P1च्या षटकामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहायला गेला तर वाईडिश लॉंग ऑन मध्ये तैनात करण्यात आला. एक क्षेत्ररक्षक अगदी पाहायला गेला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे कमालीचं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय श्री गणेश पळसपी संघानं. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा पण यत्न. डिपेंडी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सिंगल रन्स फक्त येईल. आणि या पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या धाबा खर्च केल्या त्या वरद भगतनं 1 बाद 3 धाबा. आपण स्टंप माईकचा देखील या स्पर्धेमध्ये उल्लेख करूयात. आपण हाय क्वालिटी पाहायला मिळते IQ इव्हेंटच्या माध्यमातून. साऊंड क्वालिटी तेवढ्यात उत्तम दर्जाची आणि पिक्चर क्वालिटीचा तर संदेशजी शेळके यांचा नाद करायचा नाही. हे संपूर्ण विभागामध्ये रायगड जिल्ह्यातील एक नामांकित सध्या चॅनल पाहायला मिळते. अनेक आयोजन कमिटीनं याकरता चॅनलला पसंती दिली. IQ इव्हेंटच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर केल्या जातात. मग नुकताच उरण प्रीमियर लीग ही एक नामांकित स्पर्धा, त्यानंतर येणारी रायगड ठाणे एक प्रीमियर लीग देखील आपण जी पाहणार आहोत. नेऱ्याच्या क्रीडांगणामध्ये ती देखील एक मोठी स्पर्धा पार हे चॅनल करणार आहे. त्यानंतर नुकताच कोपरूची नाईट क्रिकेट स्पर्धा देखील पार पडली. आणि येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण तालुक्यामधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा जिथे तुम्ही 33 टू व्हीलर बाईक देखील पाहणार आहोत, ती स्पर्धा देखील IQ इव्हेंट्स पार करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावपटला धाबा लागले गेले त्या 1 बाद 3 धाबा.
केतन भगत गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाले. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला श्री गणेश पळसपे संघाचा. पहिल्या षटकामध्ये भरत भगतनं वरती डोकं करून दिलंच नाहीये प्रसाद घरातलं, त्यामुळं पहिले षटक पळसपे संघाच्या बाजून जाताना पाहायला मिळालं. केतन भगत आले मैदानाच्या आतमध्ये. भगत ब्रदर्स आपण पाहू शकतो. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता, त्याला हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून आणखी एक सिंगल रन मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक वेल फिनिशर रायगड टेनिस मधील प्रसाद घरत याच्याकडे पाहिलं जाते आणि या खेळाडूला जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये, पण सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण प्रसाद घरला देखील पाहू शकतो. स्कोर मोठा नाहीये, त्याला देखील ठाऊक आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 षटक जर प्रसाद घरत राहिला तर या धावा सहजरित्या बनवू शकतो. ती 32चा पाठला करायचा आणि सिंगल डबल्स देखील धावा आम्ही बनवू शकतो. ही सांगत असताना बॅटिंग सध्या निलेश 11 जावळे संघ करत असताना त्याला तेवढीच एक चांगली साथ यश घरची पाहायला मिळते. जो त्यानं एक बॉल फेस केला, ज्याच्या बॅट मधून एक धाव देखील पाहायला मिळाली. केतन भगतचे षटक. दुसऱ्या षटकामध्ये देखील सध्या चांगला बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3च, त्यामुळे दुसरं षटक देखील तेवढेच निर्णायक हाताळत असताना आपण केतनला पाहू शकतो. यावेळचा बॉल पडल्यानंतर काटा बदलला, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याची क्षमता केतन मध्ये देखील आहे, ही सांगणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं वरद भगतचं आपण सांगितलं होतं त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील केतनने केलाय. मागील काही चेंडूमध्ये निलेश जावळे संघाच्या फलंदाजांना संभ्रमात टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांबच ठेवलं. निलेश 11 जावळे संघ म्हणजे विस्फोटक हा संघ पुणे संघाकडे पाहिलं जातं. यावेळचा बॉल पडल्यानंतर लावली अपील, बॅटला ब्रश झाला आणि एक्स्ट्रा टिपलाय जेल. दुसरा आदरा लागलाय निलेश 11 जावळे संघाला. खेळाडू क्रमांक 2 यश गरत बॅक टू पॅव्हलियन. चला स्पीडअप करा विशुगोळी सर. 4 धावा धावपट्टा लागले गेल्या. 2-4 9 चेंडूचा खेळ झाला. गाडी धावपट्टा धावा पाहायला मिळतात, त्या 4 धावा पाहायला मिळतात. कौतुक आपण पंचांचं देखील करूयात. ऑफिशियल पंच पडबिल प्रीमियर लीग असो, किंजला ची नामांकित स्पर्धा आपण पाहत असतो आणि बऱ्याचशा नामांकित स्पर्धेमध्ये विशू कोहली सर, त्याच्यासमेत आमची शैलीजी गावण आणि जीवनजी गावण बुवा, हे 3 ऑफिशियल पंच ही स्पर्धा देखील कव्हर करताना पाहायला मिळाले. पण कौतुक करूयात गोलंदाजांचं. केतन भगतनं काय कमालीचं षटक हाताळलं. मागील 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव, ज्यामध्ये महत्वाची विकेट. सुप्रीत आला आणि पहिल्याच बॉल त्याला मात्र जरूर काय सरप्राईज करून जाणारा पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू अगदी त्याच्या नाकाच्या समोर उडवत असताना पाहायला मिळतं. थोडासा टॉस करणारा बॉल पाहायला मिळाला आणि मागील चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळतं. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण सुरुवातीला मागील 10 चेंडूमध्ये बोलबाला राहिलाय. तो अर्थातच गोलंदाजी करत असताना पळसपे संघाचा आपण कौतुक करूयात. 10 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. टीपला गेला आणखीन एक झेल. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी आवडली असेल तर पलसपेकरांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या केतन साठी. काय कमालीचं षटक हाताळलं. कमालीचे षटक आणि या षटकामध्ये महत्वाचे 2 हादरे लावून दिले ते केतन भगतनं. पहिल्या षटकामध्ये देखील वरदनं हाच कारनामा केला होता. प्रसाद घरत नॉस्टॅक इंडिया राहिला आणि महत्वाचे खेळाडू देखील बाद होत असताना पाहायला मिळाले. त्यामुळे आता साथ देत नाहीत प्रसादला आणि प्रसादला देखील मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांबच ठेवलं. त्यामुळे डॉमिनेट डॅमेज करण्याचं काम केलं ते पलसपेच्या गोलंदाजांना. निलेश 11 जावळे संघ उलट परिसरातील सर्वाधिक विस्फोटक संघ आहे. या संघाकडे अशी क्षमता 80-85 धावा 5 षटकामध्ये सहजरित्या हा संघ बनवत असतो, पण सध्या त्यांच्या विपरीत घडलाय. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलात अतिशय चांगला असा खेळ. सध्याच्या घडीला गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. पिंट्याजी आमच्यासोबत जॉईन आहेत, ऐकू रेव्हनची को पार्टनर आहेत. अतिशय चांगलं असं त्यांचं देखील काम पाहायला मिळतंय. यस षटकातील शेवटचा बॉल
मात्र आपण उल्लेख करूयात मागील 11 चेंडूमध्ये वर्चस्व गाजवले ते पळसपे संघानं बंटी शिरकर देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. फार मोठं योगदान या खातर मैदानासाठी आहे ज्यांचं. खारकोपर गावाचे गाव अध्यक्ष आहेत आणि त्यांचं चांगलं कार्य नेहमी पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक बॅटची वरची कडा आणखीन एक हादरा. एकाच षटकामध्ये 3 खेळाडूंना परतीचा इशारा. गोलंदाजी आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या होत होत्या केतन भगत साठी. अवघी एकच धाव आणि ज्यामध्ये 3 खेळाडूंना बाद केलंय. 32चा पाठलाग करायचा होता आणि 32चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 वर 4 गडी बाद. अठरा चेंडू आणि आणखीन 28 धावांची गरज. 30 ला 32 हव्या होत्या. 2 धावा एक्स्ट्रा पाहिजे होत्या विशू सर. आणि काय गोलंदाजी केलेल्या मागील 12 चेंडू मध्ये अवघ्या 4च धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. त्यामुळे सुरुवातीला हाच उल्लेख युवराज सर केला होता की जिथे पलसपे संघ आहे त्यांची गोलंदाजीचा बोलबाला अनेक मैदानामध्ये आम्ही अनुभवला. वरद भगतचं षटक असू दे त्यानंतर केतन भगतचं षटक असू दे बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये गोलंदाजीच्या जोरावर हा संघ सामने जिंकला. पण मैदानाच्या आतमध्ये प्रसाद गरत हे शांत सध्या वादळ आहे आणि हे वादळ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोंगावेल तेव्हा पुन्हा एकदा निलेश इलेव्हन जांभळे संघ देखील हे सांगेल की मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत हा सामना आम्ही देखील जिंकू शकतो. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी आणखी प्रसाद 28 धावांची गरज. 18 मध्ये 28 परत बघत पलसपे एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं आणि बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये या खेळाडूचा देखील चांगलाच खेळ पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल 28 धावांची गरज. यावेळचा बॉल मिस्टर स्ट्रोक मिड ऑफच्या वरतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने धावतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं. दोन धावा मागील चेंडूवर मिळाल्या गेल्या. त्यामुळे आता सिंगलला डबल मध्ये देखील रोटेशन करत असताना आपण प्रसादला पाहू शकतो. थोडेसे फटके कन्वर्ट करत असताना त्याला देखील त्रास होताना पाहायला मिळाला. मोठे फटके कन्वर्ट करत असताना ज्या पद्धतीने वरदचं आपण कौतुक करूया. थोडीशी शरीराच्या दूर चेंडू ठेवल्यात आणि प्रसादला देखील संभ्रमामध्ये टाकलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळचा बॉल मिस्टर मिस्टोक जरूर आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेस करतोय पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. वरद भगतच्या बॅट च्या विरुद्ध प्रसाद गरजच्या बॅट मधून आलेला हा षटकार. संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. 14व्या चेंडूवर षटकार आलाय. प्रसाद गरजच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. कमालीचा फटका सजवला होता. अगदी एक गुडघा फोल्ड करून लॉंग ऑफच्या वरतून मनगटी वापर पाहायला मिळाला आणि प्रसादच्या बॅट मधून हा पहिला षटकार. 12 धावा दापडला लागल्या गेल्यात. आणखीन 20 धावांची गरज आहे. सामना अजूनही बनू शकतो. पलसपे संघ हे सांगतात की प्रसादची विकेट फार इम्पॉर्टंट आहे. ही विकेट मिळवली तर हा सामना आम्ही देखील जिंकू शकतो. भरत भगतकडे तो कॉन्फिडन्स आहे पण प्रसाद देखील त्या दाटीचा खेळाडू आहे. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये अगदी व्यावसायिक संघातून खेळत असताना देखील चांगली कामगिरी केली. पण आणखी एक सामना आठवते बॉली ट्रॉफी मध्ये देखील प्रसादने काय चांगली कामगिरी केली होती. गावदेवी गावठाण संघातून खेळत असताना आज षटक याच प्रसादच्या बॅटमधून आलं होतं. फुलटॉस बॉल दांडी गुल आणि या सामन्यातील महत्वाची विकेट. महत्वाचा हादरा लागला निलेश इलेव्हन जावळे संघाला. फुलटॉस या बॉलवर प्रसाद गरज सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पलटवार मागील चेंडूवर षटकार आला होता आणि यावेळी वेगाचा खतर वापर केला आणि वेगावर स्पार होत असलेला भरत भगत ज्यानं फार इम्पॉर्टंट गोल्डन विकेट मिळवून दिली ती म्हणजे अर्थात पळसपे संघासाठी. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर 32चा पाठलाग करायचा. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतो श्री गणेश पळसपे संघ. महत्वाची विकेट मिळवून दिली भरत भगतनं. षटकार आला आणि लगेच पलटवार हेच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. टिट फॉर टॅट आणि हेच प्रत्युत्तर देत असताना आपल्याला भरत भगत पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन साहिल नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 12 धावा दापडल्या लागले गेले. 5-5-12 ही अवस्था पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी बरंचसं अंतर गाठायचं. 15 चेंडू आणि 20 धावांची आणखीन गरज. 15 मध्ये आणखीन 20 बनवायचे आहेत. पहिल्यापासून समीकरण पाहायला गेलं तर 30 मध्ये 32 बनवायचे आहेत. होते आपण
सर आपण पाहायला गेलं तर लोविश कोची सामने नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात आणि आणखीन एक यावेळी मोठा फटका खेळत असताना मिड ऑफ रिझन मध्ये टिपला गेलाय जेल. आल्या पावली माघारी परतावा लागेल खेळाडूला. बॅक टू बॅक दुसरा हाताला लागलाय तो अर्थातच निलेश 11 जावळे संघाला. काय गोलंदाजी आतापर्यंत खेळाडू बाद झालेत ते 6 खेळाडू बाद झालेत. 12 धाव पटल्यावर धाबा पाहायला मिळतात. अजूनही 20 धाबांची गरज. 14 बॉल जिंकण्यासाठी 20 धाबांची गरज. काय गोलंदाजी राहिली. काय सामना रंगला या सामन्यामध्ये. अजूनही हा सामना सोडायला तयार नाही श्री गणेश पळसपे संघ. लोवेश कोटची मॅच आहे आणि या मॅच मध्ये सध्या बोलबाला राहिला वरद भगत यांना गोलंदाजांचा. पहिल्या षटकामध्ये देखील 3 जाबा खर्च केले होते. तिथे महत्वाचा 1 विकेट. त्यानंतर केतन भगत आला ज्यानं अवघ्या 1 जाबाचं षटक हाताळलं. तिथे 3 विकेट त्यानं मिळवल्यात आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवर परत बघितला आपण पाहू शकतोय. चांगली गोलंदाजी सध्या करत असताना महत्वाचा या संघाचा खेळाडू बाद केला प्रसाद आणि त्याच्यानंतर लगेच साहिल नाईकला देखील परतीचा इशारा दिला. संदेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 8व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 12/6 14 बॉल 20. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आपण पाहू शकता वरच बघितला. चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू काटा बनवला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कम्मालीची गत वापसी पळसपे संघाने देखील केल्या या सामन्यामध्ये. आज क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं खारकोपरच्या क्रीडांगणामध्ये एक वेगळा इतिहास रचण्यासाठी आम्ही देखील आलोय आणि तो इतिहासाचा असताना बरंच बघितला पाहतोय. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. षटक आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या बरंच बघण्यासाठी. महत्वाचा खर्च खेळाडूला बाद केलाय. एक षटकार आला होता जरूर प्रसादच्या बॅट मधून पण चांगली वापसी करून दिलंय ती म्हणजे बरंच बघतनं. येणारे आता 12 चेंडू जिंकण्यासाठी निलेश 11 जावळे संघाला आणखीन 20 धावांची गरज. 6 बाद 12 बिकट अवस्था करून ठेवले ते म्हणजे श्री गणेश पळसपे या संघाला. राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर या सामन्याला जिंकायचं असेल तर राहुल घरत असा एक क्षमतेचा खेळाडू ज्यांना अनेक क्रीडांगणामध्ये इतिहास रचले. डावखुऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू. उल्वेनोड परिसरातील एक सर्वाधिक घातकी खेळाडू म्हणून राहुल घरतकडे देखील पाहिलं जाते. येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखी निलेश 11 जावळे संघाला 20 धाबांची गरज. या सामन्यामध्ये मी म्हणेन एक उकमाचा एका किंवा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल घरत दाखल आहे पण तेवढ्यात एक ताकदीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राजा पाटील. 12 बॉल 20. चला स्पीडअप करा श्री गणेश पळसपे टीम. वारंवार तुम्ही क्षेत्रक्षणामध्ये बदल करू शकत नाही. टाइम अलर्ट आहे. अगोदरच तुमच्यासाठी 10 मिनिटं आयोजन कमिटीने दिली होती त्यामुळं वेळेचं भान ठेवा. स्लोवर बॉल राहुलच्या समोर अगदी फिरवल्या पडल्यानंतर थोडासा चेंडूला बाहेर वळवण्यामध्ये माहीर असलेला राजाचा हा बॉल पाहायला मिळतोय. राहुलला देखील त्याची कामगिरी करायला लागेल. आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. राहुलच्या बॅट मधून देखील लांब षटकार येताना मी पाहिलेत पण या मॅच मध्ये 11 बॉल 20. यावेळचा बॉल पुण्यामध्ये आलाय. चेंडू सरळ चाललाय जावळे गावामध्ये. मिळतील धावा 6 राहुल गरत आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा लांब लचक षटकार. स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार राहुल गरजच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे. त्यामुळे म्हणालो की डावखुऱ्याचे खेळाडू नेहमी विस्फोटक पाहायला मिळत असतात. शिरोडच्या क्रीडांगणामध्ये देखील या खेळाडूंना हा हाहाकार माजवला होता. जवळ त्या स्पर्धेमध्ये राहुल गरजच्या बॅट मधून 32 षटकार येताना आम्ही पाहिले होते आणि तो देखील विक्रम राहुल गरजच्या नावावर पाहायला मिळाला. त्यामुळे हा विस्फोटक खेळाडू या षटकार आलाय. 10 बॉल 14 ची गरज. या वेळचा बॉल थोडासा शरीराच्या दूर ठेवला. स्लॉट मध्ये आला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे आता 9 बॉल 14 ची गरज. पुन्हा एकदा वापसी केली राजा पाटील पण या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये राहणं फार गरजेचं असेल कारण एक विस्फोटक खेळाडू आहे ज्याने या मॅच मध्ये षटकार लगावून पुन्हा एकदा वापसी आणून दिलं. काय सामना पाहायला मिळाला.
स्लोवर बॉल होता पण लवकर पिक केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय. प्रयत्न चांगले केले. त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू पडलाय आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. षटकारानंतर राहुल गरजच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. येणाऱ्या 8 चेंडू आणि आता मात्र 10 धाबांची गरज. चांगले फटके सजवत असताना मैदानाच्या चौफेर फटके मी खेळू शकतो ही सांगणारी बॅटिंग सध्या राहुल गरज करत असताना षटकारानंतर आता चांगली वापसी पाहायला मिळाली. श्री गणेश पळसपे संघ जो चांगली गोलंदाजी करत असता पण आता राहुल गरज या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाला खेळाडू आलाय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. त्याच्या बॅट मधून 10 धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये अगदी आपण विचार केला प्रसाद असेल, राहुल असेल, पंकज या खेळाडूंची नेहमी चर्चा होत असते आणि या तिन्ही खेळाडूंनी देखील जावळे टेस्ट क्रिकेटसाठी चांगलाच खेळ केला आहे. येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी आणखी 10 धावांची गरज. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला जातो. त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळेल आणि आता या 21 धावांनी धावपट्टा धावा लागले गेले त्या 23 धावा पाहायला मिळतात. येणारे 7 बॉल आणि आता जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज. 7 मध्ये 9 बनवावं लागतील. सामना चांगलाच रंगताना पाहायला मिळाला. युवराज सर एकंदरीत असं म्हणत होते की प्रसाद जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर 2 षटकामध्ये ही मॅच सहजरित्या जिंकू शकतोय. पण क्रिकेट आहे, क्रिकेट हा एकाचा नाही तर एकीचा खेळ आहे हे सांगितले पलसपे संघानं. पहिल्या षटकापासून थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न जरूर केला जावळे संघाला पण त्यानंतर देखील राहुल गरजनं सांगितलंय की मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत निलेश 11 जावळे संघ हा सामना जिंकून देऊ शकतोय. स्ट्राईकला आपण संदेश म्हात्रेला पाहू शकतो. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज. फुल टॉस बॉल हलक्यातून खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डेंजर हिटनं धावत होता आणि इथून मात्र पुन्हा एकदा दुसरी धाव घेत असताना टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येणार आहे. नाही दोन्ही क्लोज झालेत ना. आपल्याला असं दिसणार नाही पण टीव्ही मध्ये दिसेल ना स्लो मोशन मध्ये. पाहिजे ना. सर पाणी.
नॉट आउट आहे. दोन्ही कॅमेरा अँगलना जी कुशर आणि क्लोज मुवमेंट होती आणि हे दोन्ही कॅमेरा अँगलनं पाहिलं आणि त्यामुळं थर्ड अंपायर शैलेजी सरांचा हा डिसिजन आहे की नॉट आउट. त्यामुळे या चेंडूवर 2 धाबा देखील मिळाल्या गेल्यात. आता समीकडे बदललं जाईल. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची आणखीन गरज. 6 बॉल 7 धाबांची गरज. काय मॅच रंगलाय. लोवेश कोटची मॅच हाय व्होल्टेजचा मुकाबला आता सध्या आपण पाहू शकतो आणि या मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच येऊन ठेपल्या. उल्लेण परिसरातील एक दिग्गज संघ निलेश लेवण जावळे संघ तिथे 30 बॉल मध्ये 32 धाबा काढायच्या होत्या आणि आता शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच रंगली गेल्या. येणारी शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाबांची गरज. राकेश गायकर मैदानाच्या राकेश बैकर गोलंदाजी ट्रॅकवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फार महत्वाची मॅच. पहिल्या फेरीतील आपण ही तिसरी मॅच एन्जॉय करतोय आणि या मॅच मध्ये देखील सध्याच्या घडीला दोन्ही संघाच्या बाजूने सामना 50-50 सामना, बॅलन्सिंग सामना. राहुल गरतनं जरूर षटकार आणि चौकार ठोकलाय पण या मॅच मध्ये अजूनही पलसपे संघ टक धरून उभा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज. राहुल गरत या संघातील महत्वाचा खेळाडू. त्याच्या बॅटमन धावा बनल्यात. अकुट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर लेफ्ट केला सोडला. पहिला चेंडू मात्र अवंत स्वरूपात इथून पाहायला मिळणार आहे. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी आणखीन 7 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण राकेश बैकरला पाहू शकतो. अकुट टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावर खरं तर रिक्स घ्यायला हवी होती राहुल गरतनं पण सोडून दिला. त्यामुळे आता येणारे 6 बॉल 6 धाबांची गरज. राहुल गरत एवढाच एक डावखऱ्याचा विस्फोट खेळाडू ज्याच्या बॅट मधून महत्वाचे फटके देखील आले. त्यामुळे हा महत्वाचा खेळाडू आहे. 6 बॉल 6ची गरज. यावेळचा बॉल त्याच्यावर आक्रमण आणि हा सामना जिंकलाय निलेश 11 जावळे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन निलेश 11 जावळे टीम. पण काय मॅच रंगली. लोवेश कोटची मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट. हॅलो चला पण निलेश पोट जावळे संघ जायचं नाही. लगेच मॅच आहे आपली. पण तो या मॅचचा हिरो विपुल. या सामन्याचा हिरो नो डाऊट तो आला लेट पण सामन्यामध्ये मात्र त्यांची एंट्री होती थेट. असा राहुल गरत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जावळी टीम आपण कुठेही जाऊ नका. राहुल लगेच या सामन्यानंतर आपली